फ्रेंड्स, नमस्कार. तर पुन्हा एकदा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो समोरचा लूक दिसत आहे तो माझ्या घराच्या अगदी समोरचाच आहे. कारण आमच्या इकडे आज पावसाचं वातावरण झालं होतं आणि वातावरण अगदी शूट करण्यासारखं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर आकाश एका साईडला पूर्ण निळं आणि पांढरं होतं, तर समोरून पाहिलं तर पूर्ण आकाशाचा कलर हा लाल दिसत होता. आणि अगदी थोड्याच वेळात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे आणि खूप मुसळधार असा गारांचा पाऊस पडलेला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या गारा पडत होत्या आणि पावसासोबतच खूप प्रचंड अशी हवा देखील होती. त्यामुळे पावसाचा वेग खूपच वाढलेला दिसत होता. अगदी समोरचं काहीच दिसत नव्हतं, एवढा मुसळधार पाऊस होता. आणि आमच्या घराच्या समोरच मक्याची शेती आहे. हवा आणि पाऊस एकत्र असल्यामुळे पूर्णपणे मक्का हा खाली कोसळलेला दिसत आहे आणि पावसाच्या सरी अगदी वाऱ्यामुळे आपल्याकडे येत आहेत असं वाटत आहे. तर खूप मोठा आणि प्रचंड पाऊस होता. अगदी गारांचा आणि पावसाचा आवाजच खूप मोठा येत होता. आणि हे सर्व शूटिंग मी आमच्या पार्किंगमधून केलेलं आहे. पावसामुळे समोरचं अजिबातच काही दिसत नाही. तर चला बघूयात पावसाचा आवाज कशा प्रकारे येत होता. एक ते दीड तास पाऊस चालू होता. तर यानंतर मी पाऊस पडून गेल्यानंतरचं वातावरण देखील थोडं शूट केलेलं आहे. तर इकडे शेतामध्ये खूप पाणी साठलेलं आहे आणि वरच्या शेतामधून खालच्या शेतामध्ये अगदी धबधब्यासारखं पाणी पडत आहे आणि आम्ही सर्वजण तेथे बघण्यासाठी जमलो होतो. मुले देखील इकडे खेळत होती. 1 ते दीड तास सलग पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये खूपच थंडावा निर्माण झाला होता आणि हे मी मागच्या बाजूने शूट केलेलं आहे. तर इकडे फक्त शेती दिसत आहे, पण अगदी थंड हवा येत होती. कारण पाऊस खूप मोठा होता आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे सगळीकडे वातावरण थंड झालं होतं. इकडे पाहू शकते की कशा पद्धतीने हवा अजून देखील चालूच आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुमच्या इकडे असाच पाऊस पडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.